तो घेऊन चालतो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पहिली मॅच पाहायला मिळेल, पहिला चेंडू खऱ्या अर्थानं टाकण्याचा सन्मान मिळेल आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय निहाल नाईक या कर्णधारानं. निशांत वर्तक एक अष्टपैलू खेळाडू, गुणवंत गोलंदाज. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. अंकेश कामोडकर पंचांकडनं गार्ड घेणार, अनुमती घेणार खेळण्यासाठी. मॅच स्टार्ट होणार, पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले. सामना चालू होणार. येस, टाइम अलर्ट. पहिला बॉल राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट्सने पहिला बॉल. अंकेश कामोडकर समोर टाकला होता, ड्राईव्ह केला बॉलला, हातामध्ये बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, डॉट बॉल. पहिला बॉल वॉर्म अप डिलिव्हरी म्हणू शकतो आपण, परंतु अगदी सटीक योग्य त्या ठिकाणी बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप रणनीती स्पष्ट आहे. जरी एक खेळाडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये घेतला असेल तरी सुद्धा विकेट टू विकेट्स 4-5व्या एष्टीवर गोलंदाजी करण्याचे मनसुबे गोलंदाजच्या माध्यमातून. टॉस बॉल इथे मात्र पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ बीमर, नो बॉल आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. आजच्या दिवसातील हा मात्र आलाय अंकेश कामोडकरच्या बॅट मधून पहिलाच चौकार. पहिला बॉल लोवर फुलटॉस, दुसरा बॉल फुल टॉस, त्यावर आला चौकार. नो बॉल, फ्री हिट असेल. आणखीन एक यावेळी मात्र चांगला बॉल होता. मिड ऑफचा खेळाडू सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु सिंगल रोखू शकत नाही. फ्री हिट वर जास्त काही करू शकला नाही खेळाडू. संयमी खेळ पाहायला मिळतो आपल्याला. सिंगल डबल कडे फोकस चालू आहे. पहिल्यांदा या ठिकाणी मात्र सिंगल झाल्यानंतर ऑन स्ट्राईक एंडला आता मात्र खेळाडू येणार, अर्थातच प्रतीक ठाकूर गुड्डू या नावानं उरण तालुक्यामध्ये फेमस असणारा खेळाडू. आपला बॅट मधून नेहमीच धावसंख्येचा ओघ पाहायला मिळाला, परंतु नवीन सुरुवात करावं लागेल आज या मैदानावर. पहिलाच बॉल खेळताना अप्रतिम चेंडू होता. यावेळी क्षेत्ररक्षण काय झालंय, अफलातून क्षेत्ररक्षण. बॅकअप नक्कीच बरंच लांब होतो, खेळाडू सीमारेखाचा लगत आला, परंतु क्षेत्ररक्षणाचे या ठिकाणी मात्र तारीफ करेन. डायरेक्ट हिट झाली असती ना तर मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं गुड्डूला, परंतु दैव बलत्तर. आणखीन एक चिकी सिंगल या ठिकाणी मात्र ऍड केली जाते. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 7. एक चौकाराचा समावेश पाहायला मिळतो आपल्याला या धावसंख्येमध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. सकाळच्या सत्रामध्ये पंचांचा व्यायाम या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. संदीप पाटील सरांचा इशारा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन कन्सिडर केले जाते. गोलंदाजच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. बिनबाद 8 धावसंख्या. गोलंदाज निशांत वर्तक चौथा चेंडू हाताळण्यासाठी. पुढचा बॉल एच अँड गॉन. बिग फिश ट्रॅप इन द नेट. मोठा मासा गळाला लागतोय. पेसनी बीट केलं अंकेश कामोडकर. बॅक टू द डगआउट. सैन्यांमध्ये आहे आणि आता सैन्यांना पाठ दाखवून चालणार नाही. निधल्या छातीनं मात्र आता या ठिकाणी लढावं लागणार आहे आणि ते लढावे वृत्ती नक्कीच या 2 खेळाडूमध्ये आहे. 1 डाऊन साठी महत्वाची जागा असते. नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहतो आपण अजिंक्य पाटील, आणखीन एक गुणवंत खेळाडू. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये आणखीन एक गोड समालोचक. धाकटुजी गावातील हे नाव उरण पनवेल खालापूर विभागामध्ये प्रख्यात विख्यात असलेले संयम घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संयम सर वेलकम. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने उरण प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. बॅक टू द क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाकडे वळतोय. पहिला आदर देतोय निशांत वर्तक.
हा गोलंदाज राऊंड द विकेटने डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी स्वतःला थांबवलंय. पाऊलं चुकलं गेली, गणित चुकलं गेलं, त्यामुळे पुन्हा एकदा पाहतो आपण. सकाळचं सत्र आहे, क्लायमेट थोडंसं दमट असणार आहे मंथन सर, त्यामुळे सिंगल डबल कडे फोकस ठेवणं गरजेचं होतं. हवामानामध्ये आपण पाहतोय हवेचा कोणताही झोत अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर्स ड्राईव्ह केला होता बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचा या ठिकाणी पाहतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हा चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल. विकेट्स नंतर आलेलं हे प्रेशर पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 वर 1. नाजूक परिस्थिती. पहिलं षटक प्रगती पथावर. गोलंदाज निशांत वर्तक. अंतिम चेंडू स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते. गुड कमबॅक. चेंज द पेस ऑफ डिलिव्हरी होती आणि मात्र षटकाचा निर्वाळा डॉट बॉलने केला जातो. पहिलं षटक हाताळलं अफलातून. षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण विकेट्स कुणाची मिळवली? प्रतिस्पर्धी संघाचा सरसेनापती कॅप्टन्सी आणि धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर. अर्थातच अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजी संघाची 1 बाद 8 धावा. डबल फिगर मध्ये पाहायला मिळतोय. ट्रिपल 1 का 11 वर 1 गडी बाद. कुणाल पाटील हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान या संघाकडून कित्येक वेळा आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. आज मात्र तालुका निहाय स्पर्धेमध्ये अर्थातच UPL मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. चांगला बॉल. यावेळी मात्र ऑन्ड्राचा फटका पाहायला मिळतो, तोच खेळाडू आहे त्या ठिकाणी. यावेळी मात्र सॉफ्ट हँड मध्ये चेंडू पकडला, उचल फेक झाली, तदवर आली सिंगल. एकेरी धावसंख्या आणखीन ऍड होणार डझन मध्ये. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. टाइम अलर्ट्स असणार याची दखल घ्या प्लीज. दोन्ही संघाला सूचना आहे, स्पेशली गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मात्र सूचना दिली जाते. त्यामुळे वेळेचं भान या ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं असेल. संयम घरत सर आमच्या सोबत जोडलेले आहेत, आपलं सुद्धा सरचे स्वागत. कुणाल पाटील आडव्या बॅटनं फटका सजवणं प्रयत्न, काय क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, चांगली गोलंदाजी. सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या मॅच मध्ये विकेट जशी गेली ना तसं दडपण मध्ये या ठिकाणी दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात, परंतु ते दडपण न झुगाडता आपला नॅचरल खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. टॅप केल्या या ठिकाणी फटका आपण पाहतोय. अवघी सिंगल डबल कडे इथे मात्र फोकस. दोन्ही खेळाडू थोडंसं जो विकेट्स गेला होता ना त्याचा दडपण पाहायला मिळतो आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतलेला आहे. एखाद दुसरा चेंडू आपण संयमी खेळायचा, एक छोटीशी पार्टनरशिप बिल्ड करायची, दॅन विल बी अटॅक. त्यानंतर मात्र आपण अटॅक करू अशी मानसिकता असू शकते आणि चांगली मानसिकता मित्र म्हणेन. मोठा प्लॅटफॉर्म आहे. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलंय. तिथे मात्र पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब झालंय. एकेरीला दुहेरीमध्ये
कन्वर्ट केलं जातोय. फलंदाज यावेळी मात्र खुश नाही आहेत. अजिंक्य पाटील सांगतोय ओव्हर द वेस्ट चेंडू हा असावा, किंबहुना नो बॉलची मागणी सुद्धा केली, भीमरची मागणी केली होती. रिव्ह्यू, इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू. आता मात्र पंचांकडे या ठिकाणी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार. तिसरे पंच हा फक्त 12वा खेळाडू व्यतिरिक्त कृपया या ठिकाणी आपल्यासाठी बसण्याची जागा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ड्रिप झाला होता बॉल आणि बॅट्समन यू हॅव नो रिव्ह्यू. तुमच्याकडे आता मात्र रिव्ह्यू नाहीये. अवघा एक रिव्ह्यू होता आणि तो दुसऱ्याच षटकामध्ये तुम्ही गमावलेला आहेत. हरकत नाहीत. चेंडू ड्रिप होत होता त्यामुळे फेअर डिलिव्हरी करण्यात घोषित करण्यात आलं. चांगला चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. गुड बॉलिंग, चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला कुणालच्या माध्यमातून. कित्येक वेळा आपण पाहिलं सर्कलचं षटक हाताळताना आज सुद्धा कर्णधाराने दाखवला विश्वास. त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपला जातोय. या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये धावसंख्या आपण पाहतोय अकादमी चॅम्पियन मोठीजू संघाची थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये संयमी खेळ पाहायला मिळतो आपल्याला. 15 धावसंख्या, 1 गडी बाद. क्या माफी असावी. चला स्पीडअप करा. 16 धावसंख्या, 1 धावसंख्या राहिली होती ऍड करण्याची, त्यामुळं क्षमा असावी. धावसंख्या 16. तर या षटकानंतर आपण पाहतोय संघ मालक इथे मात्र उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे त्यांचा आदरपूर्वक सन्मान सुद्धा केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, 3 षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाऊ शकते. कॅप्टन किंवा ओनर किंवा मॅनेजर जाऊ शकता. मॅच कडे जाऊया आपण पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड एज. बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही, अगदी टोवर चेंडू लागला. स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं. आधुनिकता पहा क्रिकेटमध्ये किती पुढे निघून गेलेले आहे संयम सर. स्टंप माईक जो आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळायचा आणि कधी कधी बॅटची एड्स जी लागायची, बॅटची कडा जी लागायची ती ऐकायला येत नव्हती. आणि या आधुनिक युगामध्ये जे अपग्रेड ज्याला आपण म्हणतो ते अपग्रेड त्या पाहायला मिळतो. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय ते अप्रतिम. जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. निशांत वर्तक गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा थांबवतोय. सेकंड टाइम, दुसऱ्यांदा झालं हे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा थांबवलं होतं. राऊंड द विकेट्सने त्यावेळी आला होता, परंतु यावेळी ओव्हर द विकेट्सही हात खोलावे लागतील आता. कारण या खेळपट्टीवर मित्रांनो तुम्हाला 60 ते 65 धावसंख्या हे बॅलन्स असू शकतोय, किंबहुना त्याहून जास्त विनिंग टोटल असू शकतोय. यावेळी मात्र स्कूप केलाय. डेलिकेट टच, नजाकत पाहायला मिळाली. पेसचा पुरेपूर वापर आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय 4 धावांकरिता. माध्यमातून आपण पाहिलं अतिशय चांगला फटका, चांगले टायमिंग, गोलंदाजाचा जो वेग आहे, जो पेस आहे, त्या पेसचा वापर केला आणि चौकार या ठिकाणी जमवला. टॉस बॉल, फुल टोल वसुली करणारा फटका. स्वर्गीय अजय 74 स्टँड या ठिकाणी त्याच्या स्टँड वरून आलेला हा स्टँड अँड डिलिव्हरचा फटका ठोकलाय षटकार.
संगीत माझ्या राजाचं संगीत, त्या माझ्या राजाला सुद्धा या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा आणि काय फटका सजवला पहा. अप्रतिम फुल टॉस बॉल, त्यावर केली फुल टोल वसुली फलंदाजानं. पुढचा बॉल, ओ गुड कमबॅक, पीसी डिलिव्हरी, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता हा. ट्रॅमलाईनच्या बाहेर चेंडू पिच झाला, तिथून मात्र आपण पाहतोय आणखीन एक रिव्ह्यू. यावेळी मात्र कॅप्टनने रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या अर्थातच निहाल नाईकने. आणखीन एक रिव्ह्यू, वाईटचा रिव्ह्यू. कॅप्टनचं आणि गोलंदाजाचं म्हणणं आहे चेंडू ट्रॅमलाईनच्या आतमध्ये पिच झालाय. पंचांचं म्हणणं असं होतं की चेंडू ट्रॅमलाईनच्या बाहेर पिच झालाय. आणि आता मात्र त्या निर्णयाची पारदर्शकता तुम्हा आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवली जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स, तिसरा डोळा या स्पर्धेसाठी का ठेवलाय? यासाठी दूध का दूध आणि पाणी का पाणी, हीच 24 लाईव्ह इव्हेंटची कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट सिग्नल जो आहे त्यावर आता जावं लागेल, कारण कीपर कॅमेरा अँगलच्या आता मधीत आलेला आहे. सो प्लीज रिव्ह्यू रिटर्न आहे तुमचा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. निशांत पहा वेळ खर्च होत चालला मित्रांनो. त्यानंतर मग 6व्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू, आणखीन एक खेळाडू थर्ड या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची दखल घ्या प्लीज. गुड बॉलिंग, चेंज द पेस. यावेळी मात्र फॉलो केला बॅट्समनला. शरीरावर येणारा हा चेंडू आपण पाहतोय, हलक्या हाताने स्टीअर केला. शॉट दरम्यानच्या रिझन मध्ये सिंगल पाहायला मिळतोय. गुड कमबॅक. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रतीक ठाकूर गुड्डू हा गेम चालवतो. आता दोन मोठे फटके आल्यानंतर स्वतःला ऑफ स्ट्राईक नेलं आणि ऑन स्ट्राईक केला अजिंक्य पाटील. या खेळाडूला आणलाय स्वर्गीय अजय. 74 स्टँड मध्ये बसलेले प्रेक्षक, त्यांचा हा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, इथे मात्र काय घडलंय? यावेळी मात्र झाली चूक, चुकीला माफी नाही. नॉन स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल. मिसफील्डच्या माध्यमातून आलेला हा चौकार. संख्या 33, एक बाद 33. मी विनंती करतोय, या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अकादमी चॅम्पियन्स मोठीजू संघाचे संघ मालक दीपक दादा, आपण आला असाल तर नक्कीच आपलं स्वागत या षटकाराने केलं जातंय. नाव घेतलं काय संघ मालकाचं, आणि इथे मात्र पहा फलंदाजानं षटकाराने त्यांना सलामी दिली. ठोकलाय मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक मिसफील्डचा चौकारानंतर हा दबाव टाकणारा आणखीन एक दर्जेदार षटकार. खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतो आपण अकादमी चॅम्पियन्स मोठीजू संघाची 1 बाद 39. काय पार्टनरशिप भेट केली. एका बाजूने ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे, दुसऱ्या बाजूने अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा आणि त्याचबरोबर संघ मालकाचा आपण सन्मानाकडे वळणार आहोत. सगळ्यात अगोदर विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच सुशांत दादा तांडेल यांना विनंती करतोय. संघ मालक अर्थातच जो सामना मैदानामध्ये आपण पाहतोय श्रीषा ऑडिओ आणि साक्षी व्हिडिओ अर्थातच साक्षी दिदी, त्यांची सुकन्या आणि त्यांचे वडील आपण या ठिकाणी सुनीलची वर्तक गोवटणे यांना विनंती करतोय. आपला या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा कृपया आपण या ठिकाणी स्वीकार करावा अशी आपणां साहेब विनंती. सन्मानाची जबाबदारीची शॉल आपल्या खांद्यावर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अजितजी पंडित मोठीजी आणखीन एक आपण पाहतोय चांगली जुगलबंदी. संघ मालक आपल्या सुद्धा खांद्यावर साहेबी जबाबदारीची शॉल.
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन इथे मात्र आपला दोघांचा अर्थातच संघ मालकांचा हा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल पुन्हा एकदा शब्द सुमनानं आपलं सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतोय स्थानपन्न होऊन या सामन्याचा आपण आनंद लुटायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. संघ मालक आणखीन एक दीपक दादा भोईर विद्यमान सरपंच आहेत. आपण आला असाल तर आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपणास विनंती करतोय आपली जागा हे कारण त्यांच्याकडनं या मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय आणि प्रवीणजी गाशे स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत, CMD आहेत आणि प्रवीण गाशे साहेब आपण सुद्धा आला असाल विनंती आहे. आणि त्याचबरोबर दीपक भोईर साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत मोठी जुई दोन्ही या ठिकाणी संघ मालक आणि त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करतोय माझा आवाज पोहोचत असेल कृपया अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. ओ फुल टॉस बॉल आणि इथे मात्र पहा खराब चेंडूवर आलेली ही मोठी विकेट्स विश्वासच बसत नाही. फाईनलचा क्षेत्ररक्षक प्ले मध्ये आला सर्कल मध्ये चांगला झेल टिपलाय आणि इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक नंतर मिळालेला ब्रेक थ्रू खेळाडू पाहतोय प्रतीक ठाकूर झेलबाद. बॉल होता संयम सर कुठेही मैदानामध्ये मारू शकला असता परंतु प्री प्लॅनिंग स्ट्रोक अगोदरच मंथन सर ठरवलेलं मनामध्ये की मी हाच फटका खेळेन. फुल टॉस बॉल आला स्टिकरवर बॉल लागला गती थोडीशी कमी झाली आणि फायनलचा क्षेत्ररक्षक प्ले मध्ये आला गेम मध्ये आला आणि त्याने मात्र झेल टिपलं. यावेळी मात्र इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर समीर अत्तार अफलातून फॉर्म मध्ये असणारा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. आला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फुलरल्यांचा बॉल लॉंगांचा खेळाडू चेंडू अडवेल तद्वर आलेली सिंगल स्ट्राईक रोटेशन लगेच पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय ज्यांचं नाव नुकताच घेतलं अर्थातच अकादेवी चॅम्पियन्स मोठीजी संघाचे स्पॉन्सर पाठीराखे आणि त्याचबरोबर हे निहाय तालुका निहाय संघ UPL मध्ये संघाला सुद्धा पॅक केलं ज्यांच्या माध्यमातून असे विद्यमान सरपंच दीपक दादा भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जी बाईक आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन या ठिकाणी विनंती करतोय आपण त्या बाईक कडे सुद्धा एकदा कॅमेरा मारायचा आहे. ती बाईक सुद्धा सुपूर्द झालेली आहे. मी साहेबांना विनंती करतोय कृपया आपण येऊन स्थानिक व्हायचं आहे. फुल टॉस बॉल फटका फसलाय लॉंग अपचा खेळाडू छेल खाली येणार टिपला जातो छेल आणखीन एक खेळाडू इथे होणार छेल बाद. क्या बात आहे काय कमबॅक केले पहा कुणालनं संघ नायकानं टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला मात्र तडा अजिबात जाऊन दिला नाही अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. स्वर्गीय दिवा पाटील यांच्या आपण पाहतोय जन्मभूमीतून वारस घेतलेला हा खऱ्या अर्थानं त्याच मैदानावर धडे शिकलेला हा गोलंदाज हा खेळाडू पाहतो आपण त्याच मैदानाच्या तालमीमध्ये शिकलेला हा गोलंदाज पाहतोय. फुलरलींचा बॉल पेसचा वापर केला होता डायरेक्ट हिट होणार काय मात्र या ठिकाणी ओ चांगली स्टंपिंग अंपायर यस रेफर करणार डेफिनेटली क्लोज आहे निर्णय क्लोज आहे सगळं काही व्यवस्थित झालंय परंतु योग्य त्या वेळी मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित आला होता की नाही हा प्रश्नचिन्ह. यस खेळाडू इथे मात्र होणार बाद. सॉफ्ट डिसिजन होता.
नवसाला पावणारे आई म्हणजे एकविरा माऊलीचं संगीत आपण ऐकलं आणि विकेट सुद्धा पाहिले आपण. खऱ्या अर्थानं रनआउटची विकेट्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघायला गेलो तर राजेंद्र घरत सर ही क्षेत्ररक्षकाच्या नावावर दिली जाते, कारण त्यांना ते क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु इथे जर आपण लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलो ना तर 50-50 विकेट्स आहे. कुणालनं काय चेंडू पकडला यावेळी. मात्र पहिला चेंडू खराब टाकतो परंतु लेगस्टंपच्या बराच जवळून जातोय. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू रिटेन झाला होता, पुन्हा एकदा घेतलाय. बरंच काय घडतंय या षटकामध्ये. षटकार आला त्यानंतर आपण चौकार आला, माफ करा, त्यानंतर विकेट्स गेली, रनआउट झाले आणि त्यानंतर आता हा रिव्ह्यू सुद्धा. हेच व्हाईट बॉलचा रिव्ह्यू आहे हा. आणि क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघनायकांनी निहाल नाईक आणि गोलंदाजांना या दोघांनी मिळून हा रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. क्लोज डिसिजन होता परंतु लाईव्हच्या माध्यमातून आपण आता पाहू शकतोय, कारण चेंडू जो आहे ना पहा, लाईव्ह कव्हरेज केलं जाते स्लो मुव्हिंग मध्ये. आपण पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेरून पिच झालाय. झूम केल्यानंतर स्पष्टपणे पाहायला मिळतो आपल्याला. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा आता टाकावं लागेल. गोलंदाज कुणाल, हा गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर पिच बॉल फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रिस्क. ताकद पाहायला मिळाली. अ फ्लॅटून टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम आलाय षटकार. ग्रामदेवता अक्कादेवी माऊलीचं हे संगीत आपण ऐकलं. आणि काय फटका सजवला समीर अत्तार या खेळाडूनं. पिकअप शॉट, अप्रतिम फटका. मागच्या आठवड्यामध्ये हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम सुद्धा याच खेळाडूच्या नावावर. त्यामुळे आत्मविश्वास हा नक्कीच वाढलेला असेल आणि तो पाहायला सुद्धा मिळाला. काय फटका सजवला होता. एक षटकारानं सगळं काही या षटकामधला दबाव होता ना तो हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 षटकं संपली जातात. बरंच काही घडलं आणि धावसंख्या पाहतो आपण 48 धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजी संघाची. मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक असा दिवा जन्मला ज्यानं संबंध महाराष्ट्र उजलवला असं छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा देऊन मॅच कडे वळतोय. टीम मीटिंग्स नॉट अलाउड हिअर. तुम्हाला संघाचं जे मीटिंग्स आहेत ते या ठिकाणी मात्र मुभा नाहीये घेण्याची आणि पिचवर तर अजिबात नाही, याची दखल घ्या प्लीज. 5वं षटक 5th ओव्हर यासाठी पाचारण करण्यात आलेला गोलंदाज पाहतोय आपण परेश पाटील. आणखीन एक चांगला गोलंदाज. बॅलन्स टीम आहे, दोन्ही बॅलन्स टीम आहेत. आता मात्र हाणामारीचं षटक, ग्रामीण भाषेमध्ये मारामारीचं षटक हाणामारीचं म्हणतो आपण, ते षटक पाहायला मिळेल आपल्याला. ओ एज लागलेले इथपर्यंत आवाज आलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. खेळाडू फलंदाज होणार इथे मात्र बाद.
होणारा सामना आपण पाहणार आहोत. अक्षय स्मृती मरुवाई विंधणे त्यांचा विपक्ष न्यू यंगस्टर शिवशक्ती दाक्टुजुई. दोन्ही संघाचा संघनायकाला पहिला पुकार दिला जातो. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस ब्रेक केला जाईल याची दखल घ्या आपण. पहिला पुकार दिला जातोय. आणखीन फक्त 2 पुकार दिला जातील. लाईव्ह मॅचेस आहेत सो प्लीज कॉपरेट. मॅच कडे वळूया. ओ इथे मात्र फटका फसलाय. बराच काळ हवेमध्ये शॉर्ट तडब्याचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला होता. थोडासा आणखीन एफर्ट्स जर चांगला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. जोपर्यंत चेंडू संयमसर हवेमध्ये होता ना तोपर्यंत फलंदाजाने मोठा श्वास घेतलाच नसेल. कारण असं वाटलं होतं कदाचित विकेट्स जाणार की काय. गुड बॉलिंग. चेंज द पेस होता. चेंज ऑफ द पेस ऑफ डिलिव्हरी होती. परेश पाटील काही गोलंदाजी हाताळतोय. 2 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केली अवघी 1 आणि त्यामध्ये आलेली विकेट्स. धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय 49. यावेळी पुन्हा एकदा फटका हवेत आहे. मिड ऑफचा खेळाडू सर्कल मध्ये झेल टिपला जातोय. आणखीन एक खेळाडू होणार झेलबाद. खेळाडू गुणवंत खेळाडू आपण पाहतोय. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे. मोठी जी प्रीमियर लीग पर्व आपण पाहतोय. 3ऱ्या पर्वामध्ये जी बाईक सुपूर्द करण्यात आली होती ती या खेळाडूच्या नावावर लावली होती. काय खेळ केला होता आणि तोच फॉर्म सध्या कंटिन्यू करून या मैदानामध्ये उतरण्याचे मनसुबे नक्कीच असतील. थोडासा प्रेशर मध्ये असेल कारण या षटकामध्ये आलेल्या 2 विकेट्स धावा अजूनपर्यंत आलेला नाही. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अवघे 9 चेंडू. इथे मात्र शिल्लक आहे धावसंख्या 49. तिथेच स्तब्ध आहे धावसंख्या. त्या स्कोरला मूव्ह करायला लागेल दीप पाटीलला. काय मनसुबे असतील काय माइंडसेट असेल दीप पाटीलचा. ओ इंटेन्शन क्लिअर आहे. आम्ही मात्र असेच खेळणार. परंतु कुठेतरी सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल त्याला चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट द्यावे लागतील दीप पाटील तुम्हाला. डॉट बॉल येतोय अन्यथा मात्र डॉट बॉलला तुम्हाला सामोरे जावं लागेल. हे शाश्वत सत्य आहे क्रिकेट मधलं. ते सत्य तुम्हाला मात्र आता एक्सेप्ट करावं लागेल. दीप पाटील स्ट्रायकरला खेळाडू पाहतोय. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय परंतु त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षकाने केलाय गोल. आल्या मात्र बाद करण्याची संधी होती आणि इथे मात्र पहा जिथे विकेट्स मिळाले असते तिथे मात्र मिसफील्डच्या माध्यमातून आलाय षटकार. आज गुरुवार. आज साईचा वार आणि साई बाबांचं दर्शन घेऊन आलाय बहुतेक दीप असं म्हणावं लागेल कारण जीवनदान मिळालंय या सकाळच्या सत्रामध्ये. परंतु गोलंदाज नाराज असेल या ठिकाणी. अटॅक करणार का दीप. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. आउट करण्याच्या रिझन मध्ये पहिली धाव वेगानं. 2री धाव घेण्याचा प्रयत्न झाले. 3री धाव होणार का. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. हे खराब क्रिकेट आहे. गोलंदाज एवढी चांगली गोलंदाजी करत असेल ना तर त्याला तितकीच चांगली साथ देणं कर्तव्य आहे तुमचं ऍज अ फिल्डर क्षेत्ररक्षक. परंतु इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या आपण पाहतो 57 धावसंख्या 6 गडी बाद. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. सगळ्यात अगोदर सूचना देऊया. 2रा पुकार दिला जातोय पहा यानंतरचा होणारा सामना. एका बाजूनं 2 संघनायक आकाश पाटील आणि वैभव पाटील. चला या टॉस बॉक्स मध्ये कृपया आपण जॉईंट होऊया. डीजे मॅडी सर यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतो आणि दीपक भोईर सर आपलं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हर हातामध्ये चेंडू आपण पाहायला मिळतोय. अमर ठाकूर होम गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आला आपली आक्रमकता दाखवतोय.
पहिल्याच चेंडूवर त्रिफळा चित केलंय. फर्निचर त्या ठिकाणी मात्र डिस्ट्रॉय केलंय आणि या मात्र आलाय हाफ. आणखीन एक खेळाडू इथे मात्र होईल नंतर दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. त्यानंतर मात्र कुठंच पार्टनरशिप, आपला इंडिव्हिज्युअल गेम, आपलं स्वतःचं क्रिकेट खेळताना सर्व खेळाडू पाहायला मिळालं. हे खऱ्या अर्थानं न पटणारं क्रिकेट आहे, कारण तुम्ही संघासाठी खेळता, तालुका निहाय संघ म्हणून तुमची निवड झालेली आहे. तुमचा उरणपूर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक गावातून तळागाळातून घेतलेल्या खेळाडूंपैकी तुम्ही एक आहात. त्यामुळे तुमचा खेळ चांगला होणं अपेक्षित आणि तेच मात्र या ठिकाणी केलंय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये इथे मात्र आल्या आल्या आपली दहशत गाजवणारा हा षटकार आलाय. अजय 74 हा नाव नाही तर मित्रांनो हा ब्रँड आहे, ब्रँड. आणि त्या ब्रँड मध्ये मात्र फलंदाजी अशीच केली जाते हे दाखवून दिलंय. बॅक टू बॅक संलग्न लगातार दुसरा षटकार. तर एका बाजूने अजय 74 ब्रँड आहे 100%, तिला मात्र संख्या नाही. परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा कळमुसरे गावातील फलंदाज हा सुद्धा ब्रँड दाखवतोय. थर्ड इन अ रो येणार का खेळाडू आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव. येस, इथे मात्र घेऊ का नको या संभ्रमात पडल्यानंतर आत्महत्येच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आली, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स. आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूच आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण. 8 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर 70 धावा झालेल्या आहेत. निहार मात्रे हे सुद्धा सामना पाहतात आणि या आपण पाहतोय अनिकेत मात्रेसाठी त्यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. एकाच संघातून एकाच गावातून खेळणारे हे दोन सुपरस्टार खेळाडू कालच्या दिवसामध्ये निहार मात्रेने खेळ गाजवला. 20 मध्ये तब्बल 41 बनवल्या आणि 1 मॅन आर्मी एका हाताने स्पेशली नॉट आउट राहिला तो खेळाडू. नॉट आउट राहिल्यानंतर आपला आत्मविश्वास नेहमीच वाढला जातोय. जीवित मात्रेच्या तालमीमध्ये घडलेले हे खेळाडू सध्या ऑन स्ट्राईकला आणखीन एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय अनिकेत मात्रे मलेखंड गावातील खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूने अमर ठाकूर हा गोलंदाज. हा बॉल आहे इनसाइड एज, बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, शॉट दरम्यानचा वरून खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने, दुसरीचा कॉल. 2 धावसंख्या सहजगत्या जोडल्या जातात. 2 धावसंख्येने अकाउंट मध्ये आणखी धावसंख्या 2 जमा होणार. धावसंख्या 72. शेवटचा बॉल, पूर्वार्ध मधला शेवटचा पुकार दिला जातो पहा. यानंतर मात्र नाणेफेक केली जाईल. अक्षय स्मृती मरुवाई विंधणे आणि त्याचबरोबर न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकतेजी वैभव पाटील आणि आकाश पाटील एकाच ग्रामपंचायत मधील हे 2 गुणवंत खेळाडू. चला या आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी. रिव्हर्स अटेम या ठिकाणी मात्र दुधारी तलवार आणि इथे मात्र रिव्हर्स अटेम्पच्या नादामध्ये शेवटचा बॉल डॉट बॉल जातोय. पूर्वार्ध संपला जातोय. आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4. सन्माननीय सुशांत दादा तांडेल आणि त्याचबरोबर वैभव दादा कडू यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारली स्पर्धा
आणि आजचा दिवस 5वा सामना पहिला षटक संपलीत 5, श्रीषा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ षटक संपलीत 6 माफ करा. आणि त्याचबरोबर अकादेमी चॅम्पियन स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 74 मोठी जुई या 2 बलाढ्य संघामध्ये निहाल नाईक आणि त्याचबरोबर अंकेश कामोटकर हे 2 संघ नायक आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यामधून आपल्याला युद्ध पाहायला मिळालं. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. अंकेश कामोटकर हा लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र संपूर्ण संघानं आपलं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं आता मात्र टोटल आपण पाहतोय 8 विकेट्स नक्कीच गमावल्या, परंतु त्या 8 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या बनवल्या त्या म्हणजेच 72 आणि 73 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. पहा लीग मॅच आहे, त्यामुळं स्कोर बरोबर जर झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दखल घ्या आणि सेकंड इनिंग साठी सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी मायक्रोफोनवर आपल्या समवेत जोडले जातील संयम घरत सर, त्यांचा आवाज आपल्याला उत्तरार्थामध्ये ऐकायला मिळाला. दीपक दादा आपल्या सोबत जोडलेले आहेत. वेलकम दादा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जाऊया कॉम बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या समोर जोडले जातील संयम घरत सर. हॅलो हॅलो चेक. चला टॉस करूया आपण. मॅच क्रमांक 2 एकीकडे वैभव पाटील आहे आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील, अक्षय स्मृती मरोई विंधणे आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीजी. टॉस करण्यासाठी मोठीजुई गावचे एक दमदार व्यक्तिमत्व दीपक शेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टेल मागितलाय वैभवनं. चला टेल आलाय. टॉस जिंकलाय वैभव पाटील आपल्या सोबत आहे. उरण तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वैभव टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय घेशील? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर आकाश आहे. अगदी मैत्रीपूर्ण लढत सातत्याने आपण तुमच्या दोघांमध्ये अनेक वेळा पाहिले आणि आज आकाशच्या टीमला तुला पराजय करायची स्वप्न तू घेऊन क्रीडांगणामध्ये उतरलास. एकंदरीत आयोजन आणि तुझ्यावरती आकाशने टाकलेला विश्वास जो आज संघ मालक आहे त्याच्याबद्दल काय म्हणशील आणि एकंदरीत आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि आकाश सुद्धा चांगला मित्र आहे. आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलो. नक्कीच हा होता कंठवली गावचा सुपुत्र वैभव. पण लिस्ट आपली बनवून घ्या. आणि टॉस गमावला आकाश, टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता कारण पहिली मॅच होती. मी पण टॉस जिंकलो असतं तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आणि एकंदरीत समोर वैभव पाटील त्याचा संघ तुला आज तुझ्या समोर टाकलाय. अगदी एकाच विभागातील आपण खेळाडू आहात. एकंदरीत एक मोठी स्पर्धा आपण पाहताय. उरण तालुक्यातील 4थं पर्व आहे. आयोजकांबद्दल आणि पसरलेले सुंदर क्रीडांगण याबद्दल काय सांगणार तू? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि यावर्षी उरण विभागाचे इथं आयोजन आहे आणि आमच्या टीमला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार. दोन्ही कॅप्टन्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आपली टीम 11 आणि प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उरण प्रीमियर लीग पर्व 4 हे दमदार नियोजन आणि आयोजन. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. जे अजय 74 टीमचे अगदी पुरस्कर्ते राहिलेत आणि मोठी जुई ग्रामपंचायत दमदार व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. सरपंच साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमचे स्वतः आयोजक सुशांत दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातो. आणि ज्यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग पर्व 4 यामध्ये आपल्याला दमदार बाईक देण्यात आले. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण सन्मान करूया. एक डॅशिंग पर्सनॅलिटी,
एक दिलदार व्यक्तिमत्व आणि सातत्याने या नावाची चर्चा क्रिकेट पटलावरती आम्ही सातत्यानं पाहिले आणि दीपक शेठ भोईर साहेबांचा हा मुख्य सन्मान या मंचावरती ते केला गेला. मनापासून आपला आभार आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. उरण प्रीमियर लीग पर्व चौथं जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बालई व RS कोटनाका आयोजित उरण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक कुमार सुशांत हरेश तांडेल आणि त्यांच्या समवेत श्री वैभव यशवंत कडू साहेब यांना तुम्ही पाहू शकता. आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे प्रशांतजी माली सर हे देखील घेताना पाहायला मिळाले आहेत. एवन जोडी आमचे सुशांत दादा आणि वैभव दादा अगदी मनानं दिलदार आहेत, दिसायला रुबाबदार आहेत, बोलणं त्यांचं अगदी दमदार आहे, वागण्यामध्ये जबाबदार, कामामध्ये खबरदार. कारण नेता आमचा शानदार. एवन जोडीची दमदार स्पर्धा आज आपण या उरणच्या नगरीमध्ये उरणची अभिमान जोपासणारी, उरणचा स्वाभिमान आणि त्यानंतर पाहायला गेला तर उरण टेनिस क्रिकेटला वैभवशीलता प्राप्त करून देणारी UPL पर्व चौथं करूया सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत जिथे श्रीषा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ या टीमला बनवायच्या धावा 6 षटकांमध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. दुसरीकडे आपण पाहू शकता अकादमी चॅम्पियन्स अजय 74 मोठीजी वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिक्स. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्याच्या नावावरती आहेत बाईक 2 त्याचं नाव आहे निहाल नाईक. कॅप्टन आता पहिल्याच बॉलवरती आपली धाड सोडत असताना बॉलला पटवलंय सीमा पार. इट्स 6 रन. क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत 2 बाईक त्याचं नाव निहाल नाईक आणि तो क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती त्यानं षटकारानं स्वागत केलं. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही दीप पाटीलला पाहू शकता. वेगवान जलद गतीचा गोलंदाज, परंतु हे विसरू नका जिद्दी चिवट चिकट अगदी एक चाणाक्ष असा खेळाडू आहे. छोटा तीर घाव करे गंभीर. महत्वाचा खेळाडू म्हणून याच खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि महत्वाची भूमिका आज त्याला साकारावी लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार त्याला साथ देतोय साहिल गावंड. हा खेळाडू देखील एक चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे. पण तो दीपला इथे कमबॅक करण्याची संधी शोधेल का. ओ चांगला बॉल बॅट अँड पॅटच्या मधोमध यॉर्कर फेकलाय. डॉट बॉलने केली सुरुवात. पहिल्या बॉलवरती दादागिरी राहिली बॅट्समनची, पण तो त्याच्यानंतर एक चांगला चेंडू रिलीज करत असताना मंचावरती आमचे मान्यवर दीपक दादा भोईर स्मार्ट सिटी डेव्हलपर्स त्यांचे पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांच्यासमोर आमचे मित्र डीजे मॅडिंग हे देखील मॅचचा एन्जॉय करत असताना अपट्रॅकर बॉल. ओ अगदी कलात्मकता कौशल्यता बॅकफुटला गेलाय आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट केलाय. बॉलला धडले सीमा पार. इट्स 4 रन. बॉल वाट पाहिले निहालनं. बॉल जसा समोर आला एक चांगली चपराक देत इनफिल्डच्या वरून उडवल्या. पॉवर प्ले मधील पॉवरफुल फटकेबाजी निहाल नाईकच्या बॅट मधून पाहायला मिळते. समोर दिला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मिड ऑफला फिल्डर बीट झाले आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर येतात वेगानं. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना स्टंप माईक तुम्हाला ऐकायला येतो. अगदी खेळाडूने आवाज दिला इथपर्यंत. आवाज किती टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करतात. कौतुक करूया आपण संपूर्ण 24 इव्हेंट्स 24 लाईव्ह इव्हेंट आपला दर्जा दाखवत असताना अगदी एक ब्रँड वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा फिरून खेळलाय. फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा डिस्ट्रक्शन आणि त्याचा फायदा उचलत असताना बॉलला धडलंय सीमारेषा पलीकडं निहाल नाईकच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. प्रतिम फटकेबाजी
चला पुन्हा एकदा आणखीन एक उडवलाय पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये तुटून पडलाय. निहाल नाईकच्या बॅट मधून आलाय पहिल्या ओव्हर मधला हा तिसरा दमदार स्ट्रोक, 4 रन. आयोजन उरण तालुक्यात पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट, जिथे 6 बॉल खेळला निहाल आणि त्याच्या बॅट मधून आल्या टोटल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग करतात निहाल नाईक. अगदी 3 चौकार 1 षटकार. प्रथमच स्ट्राईक वरती आलाय साहिल गावंड. मगाशी मागील ओव्हर मध्ये अगदी एंटरटेनमेंट राहिलं त्याच्यासाठी देखील, कारण निहालचे जे फटके होते ना अगदी क्लासिकल स्ट्रोक. पहिल्या ओव्हर मध्ये दीप पाटील महागडे षटक, सुनीलजी वर्तक ज्या टीमचे पुरस्कर्ते आहेत, गोवटनेचे अगदी एक नामांकित निवेदक समालोचक, आणि त्यांच्या समेत अजितजी पंडित सर, मोठीजी यांचा संघ, आणि दुसरीकडे दीपक शेठ भोईर साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठीजी त्यांच्या विरोधात ही मॅच. इथून हा बॉल अवे फ्रॉम बॉडी, अंपास डिसिजन, इट्स अ वाईट बॉल. 30 मध्ये 53 काढायचे होते, ते आणखीन एक एक्स्ट्रा आली. आता समीकरण 5 षटक आणि 52 धावा. समीर अत्तार गोलंदाजी ट्रॅकवरती. नागावचा हा खेळाडू आहे, उत्तमरित्या बॅटिंगसाठी ओळखला जातो. आज बॅटिंग मध्ये हवा तितका दमखम समीर अत्तरचा राहिला नव्हता. चला बॉलिंग चांगली करावी लागेल आता. इथून फुल टॉस बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल न केली सुरुवात. पहिला बॉल खराब आला, त्याच्यानंतर सावरत असताना या मॅच मध्ये गोलंदाजांना एवढं सांगेल, मॅच जिंकायचं असेल तर डॉट बॉल महत्वाचे आहेत. परिस्थिती पहिल्या षटकामध्ये विपरीत जरूर गेले, परंतु आता जी संकट वाढली त्यांना तुम्हाला आव्हान देण्यासाठी, त्या परिस्थितीला मात करण्यासाठी लढावं तर लागेल मैदानाच्या आतमध्ये. जिद्दीनं परिश्रम करत या मॅचला तुम्हाला जिंकायचं, यासाठी तुम्हाला डॉट बॉल विकेट्स महत्वाचे आहेत. परंतु निहाल नाईक हाच विचार करत असेल, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्या ओव्हरमध्ये 10-12 आणखीन आल्या तर मॅच आणखीन सोपी होईल, आणि तोच प्रयत्न इथून त्या टीमचा देखील राहील. ओ यॉर्कर बॉल, परंतु लाईन पाहिले अंपायर्सनं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आधीच धावा कमी, आणि त्यामध्ये 2 एक्स्ट्रा रन मिळाला. समीर अत्तार फक्त 1 बॉल त्याने फेकलाय, 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या. समीकरण राहिले येणारे 29 बॉल, आणि मॅच जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीरापासून दूर. तिसरा वाईट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, तो दबाव होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा, पण तिथून समीर अत्तारचं एक खराब षटक. 3 एक्स्ट्रा रन दिल्यात. एकच चेंडूंचा खेळ झाला. समीकरण फक्त आता 50 धावेची आवश्यकता. 29 बॉल 50 धावा. किती चांगलं क्रीडांगण आहे, आल्हादायक वातावरण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले हे मैदान, अवतीभवती प्रचंड मोठी झाडं, आणि आज प्रेक्षकांची गर्दी ही आता तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कारण अभिमानाची स्पर्धा, उरणच्या क्रिकेटला दर्जा देणारी स्पर्धा. फिरून खेळलाय बॉलला, ऑन साइडला लंगॉनचा फिल्डर आलाय बॉल पर्यंत. रन्स मिळते इथे देखील 1. आपल्याला बाईक पुरस्कृत करण्यात आली. आमचे दीपकजी भोईर सर आणि प्रवीणजी घासे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला इथे बाईक पुरस्कृत करण्यात आले. अक्कादेवी चॅम्पियन्स अँड स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 74 मोठीजी यांच्या माध्यमातून आम्हाला ही दमदार बाईक, हिरोची चमचमणारी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 8 दिवस क्रिकेटची स्पर्धा चालणार आहे, आणि कुठला खेळाडू रविवारच्या दिवसामध्ये त्या शाईन बाईक वरती बसेल हे देखील तेवढंच महत्वाचं राहील. ओ स्विचिट केलाय निहालनं, थोडीशी लाऊडली अपील देखील झाली, परंतु अंपायर सांगतात बॅटचा भाग लागलाय, आणि इथून 1 रन्स. अशा सिच्युएशन मध्ये वेगळ्या प्रकारचे फटके खेळण्याचा निहालनं प्रयत्न केला. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याला ठाऊक आहे इनफिल्डला आपण भेदून काढले तर कदाचित 4 मिळतील. मिलिंदजी भोईर साहेब शिवसेना विभाग शहर प्रमुख यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. मिलिंदजी भोईर या आपण मंचावरती. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा अगदी उरणच्या सन्मानाची आहे, आणि उरणमधील हे दमदार व्यक्तिमत्व साहेबांचं करूया मी मनापासून स्वागत. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी अपील. पुन्हा एकदा समीर अत्तार वेगानं बॉलिंग करतोय, परंतु बॉल आलाय डॉट. एकीकडे निहालला देखील साथ द्यावी लागेल. साहिल गावंड 3 बॉल खेळलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून. निहाल नाईक 7 बॉल मध्ये 21 धावा. समीकरण येणारे 26 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 48 ची आवश्यकता.
26 बॉल आणि 48 धावा हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीर अत्तार, ओ यॉर्कर बॉल, लाईन चांगली आहे, नियंत्रित गोलंदाजी. या चुका दीपनं केल्या होत्या. दीप पाटील अगदी हाफ ट्रॅकर बॉल टाकले, बॅट्समनला त्यानं वेल दिला आणि ते समीर अत्तारची गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळते. जास्तीत जास्त तो समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. समोर गोलंदाजी अगदी यॉर्कर्स लाईन वरती गोलंदाजी, फलंदाजांना चान्स द्यायचा नाही या उद्देशाने त्याची नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. ओ स्विच हिट केलाय, फटका फसलाय. या विकेटची गरज प्रचंड होती आणि फटका चुकलाय आणि इथून अंपायर डिसिजन अद्याप आला नाहीये. निहाल अंपायर्सने इशारा दिला परंतु निहाल नाखुश आहेत. चला चर्चा करतायत, डिसिजन अंपायर्स डिसिजन येईल आणि फलंदाज साधतायत अंपायर सोबत चर्चा. इथे काय घडलंय ते पाहूया आपण. डिसिजन पेंडिंग आहे, अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर्स, थर्ड अंपायर्स घेतला. फटका अगदी फसला परंतु निहालची ही अपेक्षा की बॉल खाली पडलाय की बॉल हातामध्ये गेलाय हे पाहूया आपण. चला सॉफ्ट सिग्नल. जर या अगदी स्क्रीनवरती पाहायला जाईल, जर मिळाला नाही डिसिजन तर ऑनफिल्ड डिसिजन. निर्णयाची प्रतीक्षा करूया आपण. 25 बॉल मध्ये 47 बनवायच्या होत्या आणि त्याच्यानंतर सॉफ्ट सिग्नल अंपायर्स नॉट आउट दिला आणि तिसरे पंच पाहत आहेत राजेंद्रजी घरज सर. स्क्रीनवरती आपण डिसिजन पाहूया. व्हेरी क्लोज डिसिजन, महत्वाची मॅच, निर्णय महत्वाचे आहेत आणि वेळ जरूर आपण घेऊ कारण निर्णय अचूकता आपल्याला द्यायचे. स्पर्धेची पारदर्शकता, किती क्वालिटी आहे ना 24 लाईव्ह इव्हेंटची. म्हणूनच 3 लाखाचा टप्पा यांनी सबस्क्राईबचा पूर्ण केला. हे यश आहे त्यांच्या मेहनतीचं आणि उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटीने उतरलाय UPL मध्ये देखील. उरण प्रीमियर लीग पर्व चौथं जिथे डिसिजन आता मागितलाय. थर्ड अंपायर्स कडे आपण पाहतोय. निहाल नाईकने चांगली बॅटिंग केली परंतु थोडीशी धडधड वाढली असेल कारण तिसऱ्या पंचांची भूमिका काय येईल. ऑनफिल्ड डिसिजन, पंचांचा इशारा येईल नॉट आउट. बॅट्समन नॉट आउट राहणार आहे. सॉफ्ट सिग्नल आला. इनफिल्ड मध्ये अंपायर्स आहेत त्याने देखील नॉट आउट दिला होता आणि तिसरे अंपायर्स त्यांनी काळजीपूर्वक स्क्रीनवरती पाहिलं. चला ओव्हर कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती 13.00 सरासरीनं बिनबाद 26 धावा. चांगला वापर करतायत अंपायर्स देखील. अगदी हातामध्ये आपले अगदी VHF दिले गेलेत आणि त्यातून अंपायर संवाद साधतायत. ज्या काही गोष्टी मैदानामध्ये घडतायत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत अंपायर संदीपजी पाटील सर. त्यांच्या समेत दुसरे अंपायर्स आपण रोहन पाटील बोकडविडा MCA चे पंच आहेत. रोहन अगदी युवा अंपायर्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु MCA ची परीक्षा ते पास झालेत आणि नामांकित अंपायर्स आमचे प्रशांतजी माळी सर, एक दिग्गज अंपायर्स, खेळाडू सिलेक्शन, प्रचंड अनुभव त्यांचा सातत्याने ते शेअर करतात आणि या स्पर्धेमध्ये प्रशांतजी माळी सरांचं एक प्रचंड मोठं योगदान आहे हे कुणी विसरू शकत नाही. उरणच्या अभिमानाची स्पर्धा, उरणला टेनिस क्रिकेटला नवीन खेळाडू दाखवण्याची स्पर्धा आणि क्रीडांगणाबद्दल देखील आपण आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चा करू. अगदी त्या विद्युत तारा काही महिन्या अगोदर अनेक वर्ष त्या मध्ये यायच्या ग्राउंडच्या, त्यांना हटवलं गेलं. त्याचं संपूर्ण यश जाईल सुशांतदादा तांडेल, वैभवदादा कडू, प्रशांतजी माळी सर आणि आमचे संपूर्ण RS कोट नाकाचे खेळाडू मिलिंददादा असतील, तदनंतर केदार असेल, संपूर्ण टीम मनपूर्वक आभार आपलं. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दीप पाटीलला विश्वास. टीमचा कॅप्टन आहे अंकेश कामोटकरला आपण पाहताय आणि त्याच्याच गावातील दीप पाटील मोठी जुईवरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा विश्वास टाकला अंकेशनं. म्हणतात ना पहिल्या ओव्हरमध्ये दीपनं 20 दिल्या तरी देखील तोच गोलंदाज झाला. किती कॉन्फिडन्स आहे. बॅकपुढला गेले, गॅप शोधले, फटका चांगल्या. शक्तीपेक्षा युक्ती देखील महत्वाची ठरते दाखवलं फलंदाजानं परंतु तेवढ्याच वेगानं फिल्डर देखील पोहोचले. रन्स मिळत आहेत 2 धावा. स्टंपच्या मागे तुम्हाला प्रतीक ठाकूर गुड्डू पाहायला मिळतो. पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक
आज बॅटिंग मध्ये तेवढा परफॉर्मन्स राहिला नव्हता. मागील पर्व राहिलं तिसरं, त्यामध्ये बेस्ट बॅट्समन प्रतीक ठाकूर राहिला होता. आज त्याच्या खेळीकडे देखील लक्ष राहील. गोलंदाज या दीपचा पुढचा बॉल स्टॉल ऑफ केलाय. मिस टायमिंग, फटका फसलाय. ओ फिल्डर का थांबले हा देखील प्रश्न. अशा सिच्युएशनला तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एक एक धाव वाचवायच्या, विकेट्स घ्यायच्या आहेत. इथे 2 धावा या कंप्लीट होत असताना 2 धावसंख्येनं धाव फलकावरती बिनबाद 30. पार्टनरशिप किती चांगली बनवली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, शॉर्ट फॉर्मॅट आपण खेळतोय. त्यामध्ये पार्टनरशिप जर 30-40 ची बनली तर मॅच जिंकण्याचे चान्सेस वाढत आहेत आणि तेच प्रयत्न या दोन्ही खेळाडूंकडून. साहिल गावंड गोवटनेचा खेळाडू फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. इट्स अ 4 रन. मध्ये या दोन्ही खेळाडूंकडून साहिल देखील उत्तमरित्या फलंदाजी करतात. ऑल ऑफ केलाय, फटका फसलाय. जज करण्याची संधी. पहिली विकेट येईल का आणि इथून कॅच पकडलाय. विकेटची गरज होती आणि 34 या धावसंख्येवरती बसलाय. पहिला धक्का श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ टीमला. जी भोईर साहेबांचा आपण मुख्य सन्मान करू. आमचे लाडके आयोजक सुशांत दादा तांडेल, वैभव दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करूया. चला लाईव्ह कॅमेरामॅन लक्ष असू द्या. आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जातोय. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहू शकाल. आमचे दमदार नेतृत्व आणि सातत्यानं या विभागामध्ये साहेबांची चर्चा राहिली. त्यांचा सन्मान इथे आमचे वैभव दादा कडू जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे सन्मान केला जातो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा सन्मान करतो. धन्यवाद साहेब, मनपूर्वक आभार. या स्पर्धेचा आपण भाग बनलात. मॅच कडे जाऊया आपण. हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. कुठलीही हॅट्रिक येऊ दे, षटकारांची उद्या अन्यथा चौकारांची उद्या. तेजस पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलाय. फलंदाज आहे तेजस पाटील साठी पारितोषिक लावलंय. चला, तेजस पाटील साठी कॅश प्राइज आहे, परंतु जे बक्षीस लावणार आहेत त्यांनी आपलं नाव सांगितलं नाही. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार. इथे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहू शकाल. 1 बाद 36 धावा. नावाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब ट्रॉफीची रूपरेखा. ये मुल्क है मराठों का, जहाँ शिव छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, बोला राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की. ट्रॉफी पाहायला मिळते स्क्रीन वरती.
ट्रॉफीची एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे सुशांतदा तांडेल यांच्या कल्पक बुद्धीतून या ट्रॉफीची संकल्पना सादर झाली. किती दमदार ट्रॉफी पाहू शकता तुम्ही. त्याच्या समवेत तुम्हाला बाजूलाच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेबद्दल आज चर्चा राहील. आमचे आयोजक अगदी मॅचकडे जाऊया पण वेळ थोडासा कमी मिळाला. हे 7 दिवस प्लेयर्स खेळाडू येतात त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था आयोजक करतात आणि 8व्या दिवशी ना फायनल आहे तेव्हा प्रेक्षकांना देखील आयोजक जेवण्यासाठी बोलावणार आहेत आणि जेवणाची व्यवस्था ही रविवारच्या दिवसासाठी आयोजकांनी केली आहे. एकदा आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्या. आमचे सुशांतदादा तांडेल आणि वैभवदादा कडू A1 जोडी ज्यांच्या नावाचा बोलबाला आता समस्त उरण तालुक्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील आज होऊ लागलाय. कारण दमदार स्पर्धा त्यांच्या नावाची स्पर्धा प्रयत्न पाहायला गेला तर लाजवाब घेतलेत. ही स्पर्धा त्यांना मोठ्या पातळीवरती नेऊन ठेवायची आणि त्यासाठी त्यांची मेहनत आपण पाहू शकाल. जाऊया बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरमध्ये 36 आल्यात. वेगवान बॉल तेच तर्रार समीर सत्तारचा हा वेग बॉल आलाय डॉट. तिकडे स्वर्गीय अजय 74 स्टँड आहे तिथे मोठी जुईचे प्रेक्षक बसलेत. त्यांना ठाऊक आहे आम्हाला मॅच जिंकायच्या. एकदा टाळ्या होत्या गोलंदाजांसाठी देखील. आता वापसी त्यांना करायची आहे. स्वर्गीय अजय 74 स्टँड कचाकच भरलाय. तिकडे राघोबादेव स्टँड देखील तिथे देखील प्रेक्षकांची तेवढीच गर्दी. आणखीन एक वेगवान बॉल. आता निहालला अडचणी वाढवल्यात सांगतायत गोलंदाज. बचके रहना रे बाबा बचके रहना. कम्मालीची मॅच. 3 ओव्हरमध्ये प्रेशर वाढवलं गोलंदाजांवरती परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांची आता दहशत चालू झाली. 2 बॉल संलग्न डॉट. समीर सत्तार नागावचा समीर अत्तार हा खेळाडू आहे. नागावचा खेळाडू बॅटिंगसाठी ओळखला जातो. आज बॉलिंग मध्ये देखील 8 बॉल फेकलेत फक्त 6 दिल्यात. ओ सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह रनआउटची संधी. ओ स्टंप वरती बॉल लागला नाहीये अन्यथा डेफिनेटली काम बनलं असतं. कदाचित स्टंप वरती घेऊन गेला असता तरी देखील विकेट मिळाली असती. खेळाडूंनी समोरचा आवाज का दिला नाही हा प्रश्न पडला. बाजूचे खेळाडू आवाज द्यायला हवा होता ते अगदी शांत राहिले आणि ही चुकी घडली. महत्वाची विकेट्स मिळाली असती. टीमचा कॅप्टन निहाल बाद होऊ शकला असता ते घडले नाहीये. रन्स मिळाल्यात 2. समीर अत्तार चांगली बॉलिंग करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला त्याने रोखलाय. मंथन आता मॅच बॅलन्स आहे असं आपण म्हणूया. 15 बॉल 35 आवश्यकता. हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं उनको भी करके दिखाना है तुझे क्योंकि संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच बनवतील का गोलंदाज. 15 बॉल 35 ची मॅच. ओ वेगवान बॉल तेज तर्रार भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना समीर अत्तार रफ्तार आपली दाखवतोय. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात आणि आता अंडर प्रेशर टीमचा कॅप्टन निहाल 12 बॉल खेळलाय. बॅटिंग करत असताना त्याने 23 काढल्यात जरूर परंतु मागील 3 बॉल मध्ये एकही धाव त्याला काढू दिली नाहीये. आता दबाव वाढलाय. आता मॅचची परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. मॅचचं चित्र बदललंय. 14 बॉल 35 आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा करो या मरो लीग मॅच आहे. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला विजय संपादित करणं तेवढंच महत्वाचं राहील. ओव्हर द विकेट्स ना समीर टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमारेषेच्या दिशेने पोहोचलाय. ओ फिल्डिंग चांगली केली त्या ठिकाणी. 2 मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. अंकेश कामोटकर हा खेळाडू होता. 3 धावा कंप्लीट करत असताना 1 धाव रोखली असं आपण म्हणूया परंतु 1 धाव अंकेश इथे वाचवावी लागेल. मॅचची परिस्थिती मॅच पहिली जिंकाल तर पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील परंतु निहाल नाईक हा खेळाडू हार मानणारा नाहीये. त्याला ठाऊक आहे शेवटपर्यंत राहिलो तर मॅच जिंकू देऊ शकतोय. बचेंगे तो लढेंगे हा पवित्र निहाल आखलाय. 13 बॉल 32 आवश्यकता. मेरे भाई दुनिया का तो एक ही कायदा है. आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. मेहनतीने उतरले दोन्ही खेळाडू. एकीकडे तेजस पाटील 1 बॉल 2 धावा. लॉफ केलाय. मिस टायमिंग फटका हवेमध्ये संचारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पकडलाय इथे लाजवाब कॅच. अंकेश कामोटकरनं दिलाय दुसरा धक्का. श्रीशा अँड साक्षी मोठी जुई टीम. इथे जर उपस्थित असतात तर आपण वैभवदादा कडू यांच्याशी संपर्क साधा. मंदार लवेकर एक उत्कृष्ट खेळाडू. चला इथे 2 खेळाडू बाद केलेत आतापर्यंत. 2 खेळाडू आपल्या बाद होताना पाहायला मिळालेत.
कमालीचा कॅच पकडला अंकेश कामोडकर. परंतु त्याही अगोदर आपण समीर अत्तारच्या बॉलिंगसाठी टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स. मॅच जिथे एकतर्फी सुरू असताना फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये धावा दिल्यात 5 आणि एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. आता समीकरण 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 16 धावसंख्येची आवश्यकता. मगाशी खेळाडू कक्षामध्ये आपण पाहिलं तर चिंतेचं वातावरण नव्हतं, पण तो आता धावा कमी आल्यात लगेच प्रेशर वाढलाय. तिथे सुनीलजी वर्तक सर देखील पोहोचलेत. तिथे अजितजी पंडित सर देखील आहेत. ते टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना ठाऊक आहे मॅच आम्हाला जिंकायची आहे. ते खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. पण तो आमच्या मंचावरती दीपक दादा भोईर, एकच नाव अगदी चर्चेत राहणार आणि दमदार सरपंच साहेबांच्या नावाची स्पर्धा अगदी काही दिवसामध्ये मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. अंकेश कामोडकरनं कॅच पकडला, जो त्या टीमचा कॅप्टन आहे. खेळाडू उतरले जितेश भोईर, ज्या खेळाडूंना अगदी 7-8 दिवसा अगोदर MPL सीझन गाजवलं आणि त्या स्पर्धेमध्ये त्यानं आपल्या स्वप्नातील बाईक जिंकले. आणि दोन्ही खेळाडू बायकर मॅन आहेत. निहाल नाईकच्या नावावरती 2 क्रिकेटमध्ये बाईक. तिकडे आता जितेश भोईर, त्याच्या कारकिर्दीतली पहिली बाईक त्यानं गावच्या मैदानामध्ये जिंकून दाखवली. 12 बॉल 32 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन पाटील. बॅटिंगसाठी रोहन आला तेव्हा रोहननं 2 षटकार कमालीचे ठोकले आणि आता त्याला धावा वाचवायचे आहेत. 12 बॉल 32. परंतु चला निहाल आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. आक्रमणे व्हायला हवं. 12 बॉल 32 चा रन रेट आहे आणि तू प्रति ओव्हर 16 काढायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 बनवायचे आहेत. या ओव्हरमध्ये किती धावा काढल्या जातील? रोहन पाटील तयार राऊंड द विकेट्स ना आलेत पहिला बॉल घेऊन. वेगवान बॉल. तेच तर्रार फिल्डरनं बॉलला रोखलंय. चांगली फील्ड केली परंतु तिथे आता मिसफील्ड होत असताना बॉल चाललाय सीमा पार. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा रेषा पलीकडे संघर्षमय चौकार. बत्तीस हव्या होत्या आणि त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आता समीकरण येणारे 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28 आवश्यकता. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि तशाच पद्धतीची मॅच, तशाच पद्धतीचा माहोल क्रीडांगणाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. लॉफ केलाय, सरळच्या दिशेने उडवलाय बॉलला. स्टेट ड्राईव्हचा फटका निहाल नाईकच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार स्ट्रोक. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. निहालने हेच दाखवलं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने 20 ठोकल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा थांबला. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील शांत होता. परंतु जास्त वेळ शांत बसेल ते नाव निहाल नाईक नाहीये. आणि हे दाखवत असताना मागील 2 बॉलमध्ये रोहनच्या विरोधात त्याने 10 धावा बनवल्यात. समीकरण 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 22 आवश्यकता. पुन्हा एकदा शिरकाव केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. ओ यॉर्कर बॉल. तेच तर्रार बॉल कुठे गेला हे देखील बॅट्समनला कळालं नव्हतं. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो झाला खराब. उशिरानं फेकी केली. अंपायरचा इशारा बाईचा. इथून 2 धावा मिळतील. बाईचा इशारा दिला अंपायर्सनं. या 2 एक्स्ट्राच्या साहाय्यानं निहाल खेळतायत 15 बॉल मध्ये 36 या धावसंख्येवरती. 16 बॉल मध्ये 36 काढल्यात. श्रीशा अँड ऑडिओ, साक्षी अँड व्हिडिओ या टीमचा हा खेळाडू आहे, कॅप्टन आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निहाल करतोय. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. परंतु श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ टीमचे समर्थक थोडेसे शांत काय प्रश्न पडलाय. निहाल चांगली बॅटिंग करतोय. एकदा टाळ्या होत्या निहालच्या बॅटिंगसाठी. श्रीशा अँड साक्षी व्हिडिओ काय बॅटिंग केले कॅप्टननं. कर्णधाराची भूमिका, ज्या कर्णधारावर सुनीलजी वर्तक सरांनी विश्वास टाकला. अजितजी पाटील सर, तिकडे आमचे जीवनजी दाकी सर हे देखील उपस्थित झालेत. व्यवस्थापक या मंचावरती आपण प्रेशर किती आहे, जे अगदी मगाशी आमच्या मंचावरती होते सुनीलजी वर्तक सर, अगदी ते आता खाली गेलेत. मॅचचं प्रेशर, दबाव
या हृदयामध्ये ठकठक होत असते, कारण स्वतः संघ मालक आहेत, त्यांच्या मनामध्ये हीच धडधड आहे, आमचा संघ जिंकायला हवा. आणि आज चांगला कर्णधार परफॉर्मन्स देतोय बॅटिंग मधून निहाल नाईक. 16 बॉलमध्ये 36 बनवल्यात, 9 बॉलमध्ये आता 20ची आवश्यकता. रोहन सज्ज, पुढचा बॉल सरळच्या दिशेने खेळलाय, इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफचा रिझन निवडलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बीट करेल त्याला. बॉल चाललाय सीमा पार आणि या 4 धावेने निहाल नाईक पोहोचलाय 17 बॉलमध्ये. दमदार 40 धावा. तू काय बॅटिंग केले, प्रेक्षकांची मनं जिंकत असताना टाकी गावचा हा खेळाडू निहाल नाईक. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सातत्याने या खेळाडूने सोडले. तालुक्याला प्रेझेंट करत असताना तेव्हा देखील चमकलाय आणि आज उरण प्रीमियर लीग पर्व 4 आता पोहोचलाय तो 40 वरती. मॅच आले 8 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा. 1 रन्स कंप्लीट होईल. 1 धाव, 1 धाव. मंदारजी लवेकर अगदी उपस्थित असतील तर आपण कॉन्टॅक्ट करा आपल्या घरी, कारण तुमचा फोन बिझी दाखवतो. यासाठी आयोजकांकडून सूचना आली. मंदार लवेकर एक उत्कृष्ट खेळाडू, त्यांना मी सूचना करतोय. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. मॅचची परिस्थिती, वेगवेगळ्या क्षणाला चित्र पालटणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मंथन, क्रिकेटमध्ये आपण एवढे दिवाने का झालोय तर त्याचं उदाहरण हे आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला क्रिकेटची वेगवेगळी भाषा ऐकायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता 7 चेंडू 15ची आवश्यकता. जितेश भोईर बायकरमॅन MPL गाजवलाय. उरण प्रीमियर गाजवेल का? 7 मध्ये 15 काढायचे आहेत. पुढचा बॉल सरळच्या दिशेने खेळलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, फटका चांगला ऑन साइडला उडवलाय. कमालीचा स्ट्रोक, टाळ्यांचा गजर. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. आल्या 5व्या षटकामध्ये 21 आल्या आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल. मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9ची आवश्यकता. जितेश स्ट्राईक वरती आला. 600च्या स्ट्राईक रेटने त्यानं बॅटिंग करणं प्रशांतजी माळी सर. लेदर क्रिकेट ते नेहमीच चांगले खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. उरण म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये उरणचं नाव मोठं आहे. उरणच्या इतिहासाबद्दल देखील आपण चर्चा करू. उरण म्हटलं की चिरनेर गाव आठवतं आणि चिरनेर गावामध्ये घडलेला चिरनेर जंगल सत्याग्रह. इंग्रजांना ठणकावून सांगितलं की जंगल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. आणि चिरनेर म्हटलं की येथे स्वयंभू महागणपतीची चर्चा, गणपती बाप्पाचं मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. चला प्रेक्षकांना विनंती आणि खेळाडूंना आम्ही सूचना करतोय, चला बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मॅच साठी 1 तासाहून अधिक वेळ निघून गेलाय. अंपायर्स आम्हाला सूचित करत असताना काल लवकरात लवकर स्पर्धा संपली. आजचा दिवस देखील आम्हाला वेळेवरती कंप्लीट करायचा आहे. थोडेसे फास्ट केला फिल्डिंग डिपार्टमेंट. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 9ची आवश्यकता. अंकेश कामोटकर आलाय टीमचा कॅप्टन. 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. पहिला बॉल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फिल्डर उभा. रन्स मिळते 1 धाव. कदाचित 5व्या षटकामध्ये अंकेश यायला हवा होता, ही देखील प्रेक्षकांमध्ये चर्चा राहिली, कारण या खेळाडूमध्ये तो दर्जा आहे, या खेळाडूमध्ये तो स्किल आहे. आता समीकरण राहिलं शेवटचे 5 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. शेवटच्या क्षणाला जेव्हा अंकेश येतो तेव्हा अनेक वेळा अंकेशने मॅचेस जिंकवल्या. सुपर ओव्हर, उरण प्रीमियर लीग पर्व 3 प्रेक्षक विसरू शकत नाही. या 6 मध्ये 28ची चेस का बॅटिंग केली होती अंकेशनं आणि इथून 6 मध्ये त्याला तर 9 वाचवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. निहाल पोहोचलाय 42 वरती. जितेश 6 वरती. एकाच गावातील खेळाडू, एकाच टीमचे खेळाडू, बॅटल पाहायला मजा येईल आता. ओ चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलाय, फिल्डरने केले चुकी. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ.
खराब फिल्डिंग या चुका अपेक्षित नसणाऱ्या. थ्रो देखील पाहू शकाल खराब पोहोचला, परंतु रन्स मिळतात 2 धावा. एक धाव वाचवायची आहे. इथे एक धाव सहजरित्या खर्च करतायत खेळाडू. समीकरण येणारे 4 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता. 4 बॉल 6 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅचची अवस्था अद्याप बॅलन्स आहे, असं म्हणू शकत नाही की पार्ट जड झालाय, परंतु जर 1-2 विकेट्स डॉट बॉल 1-2 आले तर मॅचला पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी शोधतील फील्डिंग डिपार्टमेंट. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जी टीम. 4 बॉल 6 धावा. ओव्हर द विकेट्स अंकेश तयार. पेट्रोल पंप एंड कडून बॉलिंग साठी तयार झालाय. ओल ऑफ केल्या ऑन साइडला. लॉंगॉनचा फिल्डर आलाय. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. चला सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. फक्त एक धाव. समीकरण 3 चेंडू 5 धावा. पहिली मॅच. आज गुरुवारचा दिवस, स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये पहिली मॅच रोमांचकता, चित्त थरारक सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. 3 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण. 1 षटकार आला तर मॅच जिंकेल बॅटिंग करणारा संघ, परंतु इथून जर 1 डॉट बॉल आला तर 2 बॉलमध्ये 5 राहतील. प्रेशर कोण रिलीज करेल, दबावाला कोण दूर करेल हे पाहूया आपण. 3 मध्ये 5 धावा. प्रेक्षक जे बसले होते ते आता जागेवरती उभे राहिले आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा. व्हॉट अ मॅच. 3 मध्ये 5ची आवश्यकता. अंकेश कामोटकर पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल केले. लाऊडले अपील. ओ इथे काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. अंपायरचं डिसिजन काय येईल पाहूया. अद्याप निर्णय आला नाहीये. कदाचित बॅट एज सांगितले अंपायर्सनं. अंकेश नाकुश आहेत तिकडे अंपायर सोबत चर्चा करतायत. सर्व खेळाडू एकवटलेत, परंतु अंपायर सांगतायत बॅटचा भाग लागलाय. हे सांगत असताना अंपायर संदीपजी पाटील सर जासई, त्यांच्या समवेत रोहनजी पाटील, बोकडविडा MCAचे अंपायर्स आणि इथून पंचांचा निर्णय आलाय. बॅट कट. रन्स मिळतील 2 धावा. महत्वाचा निर्णय आणि 2 बॉल आणि आता मॅच जिंकण्यासाठी 3ची आवश्यकता. 44 वरती निहाल पोहोचला. षटकार आला तर स्पर्धेतील त्याच्या नावाची 50 आपल्याला पाहायला मिळेल. 5वा दिवस आतापर्यंत 50 विचार केला तर 50 धावा बऱ्याच खेळाडूंनी लगावल्यात. शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. चला 6 अर्धशतक 6 कंप्लीट झाल्यात. 57वी येईल का, षटकार पाहायला मिळेल का या बॉलवरती. ओ बॅकवुडला गेल्या. बॅटची एज. बॉल अडलाय. आता शेवटचा 1 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. होऊ द्या टाळ्यांचा आवाज. स्वर्गीय अजय 74 स्टँड. चला तिकडे राघोबा स्टँड मध्ये देखील आता टाळ्या वाजतायत. प्रेक्षकांना मॅच आवडली. पैसा वसूल सामना. टाय झाली. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर राहील. 1 बॉल 2 धावेचं समीकरण. हीच तर मजा. उरण प्रीमियर लीग पर्व 4थ्याची मुकाबला. जो जीतेगा वही सिकंदर. 1 बॉल 2 धावा. काय बॉलिंग केले अंकेशनं. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या खेळाडूमध्ये तो दर्जा आहे. या खेळाडूला पराभूत मॅचेस जिंकण्याची सवय आहे आणि ते आता त्याने दाखवलंय. परंतु बॅटल विसरू नका. मोठी जुई विपक्ष मोठी जुई. बॅटिंग करणारा खेळाडू आहे तो देखील मोठी जुईचा आहे. तिकडे आमचे मॅडी आमचे संघ मालक आहेत दीपक दादा भोईर, मोठी जुईचे संघ मालक. तिकडे दुसरे मोठी जुईचे संघ मालक अजितजी पंडित, हे देखील मोठी जुईचे आहेत. गोलंदाज मोठी जुईचा अंकेश कामोटकर. बॅट्समन मोठी जुईचा ते नाव आहे जितेश भोईर. आता कुठला खेळाडू मोठी जुई टीम साठी फायद्याचा ठरेल. तिकडे देखील टीमचं नाव मोठी जुईच आहे आणि इकडे देखील मोठी जुई. 1 बॉल 2 धावा. तिकडे पार्टनरशिपची मोठी जुई गोवटना आणि मोठी जुई. इकडे अगदी मोठी जुई. चला 1 चेंडू 2 धावा. टाळ्यांचा प्रतिसाद. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 2 धावा. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. हलक्या हाताने लॉफ केला. फिल्डर दूर आहेत त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी मिळेल. 1 झाली पूर्ण आणि इथून 2 धावा काढल्या जितेश भोईरनं. सामना जिंकलाय. श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओनं चित्त थरारक मॅच मध्ये विजय संपादित करत ही मॅच जिंकून दाखवले. वेल प्लेड कॅप्टन निहाल नाईक अँड वेल प्लेड जितेश भोईर. कमालीचा सामना राहिलाय आणि या मॅच मध्ये जिंकून दाखवलाय. श्रीशा अँड साक्षी ऑडिओ अँड व्हिडिओ टीमनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक अंकेश कामोटकर. कमालीची फाईट केली. आपल्या गोलंदाजीनं 9 धावसंख्या वाचवण्याचा त्यानं प्रयत्न जरूर केला, परंतु ही मॅच त्यांना गमवावी लागले. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो नो डाऊट. एकदा निहालच्या बॅटिंग साठी टाळ्या. उद्या पहिल्या ओव्हर मध्ये हा खेळाडू उतरला आणि 6व्या षटकापर्यंत तो खेळपट्टीवरती राहिला.
बॅटिंग करत असताना त्याने काढल्या जवळजवळ 45 धावा आणि या सामन्याचा सामनावीर देखील निहाल नाईक ठरलाय. 21 बॉल 45 धावा, 8 खेळाडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलाय आकाश पाटील आणि वैभव पाटील. चला आपली टीम प्लेअर लिस्ट घेऊन या. वैभव प्लेअर लिस्ट आहे ना. पुढची मॅच फार मोठी आहे. वैभव पाटीलनं टॉस जिंकलाय. तो संघ आपल्याला खेळताना पाहायला